आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे सर आहे. सर, तुम्ही राज्य सरकारला वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन 31 मार्चपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे. तुमच्या मागण्या काय आहे आणि अल्टिमेटम काय आहे? नाही, हे बघा की अनेक दिवसापासून सरकारकडे आम्ही काही मागण्यांचा ज्याचे आश्वासन आम्हाला सरकारने दिले होते किंवा ज्या मागण्या पूर्ण केल्या त्याची अंमलबजावणी करण्याची वारंवार विनंती करीत असतो आणि पुन्हा राज्य सरकारचं लक्ष आमच्या ओबीसी समाजाच्या मागण्यांकडे वेधण्याकरता 21 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक दिवसीय धरणे कार्यक्रम देऊन आमच्या मागण्या लवकरात लवकर सरकारने पूर्ण कराव्या, 31 मार्चपर्यंत पूर्ण कराव्या अशा प्रकारचा आग्रह आम्ही सरकारकडे केलेला आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने सरकारने आम्हाला आश्वासन दिलं होतं की ज्याप्रमाणे बिहारमध्ये जातनिहाय जनगणना करून आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली, आता नुकतंच तेलंगणाने सुद्धा आकडेवारी प्रसिद्ध केलेली आहे आणि दोन्ही राज्यामध्ये ओबीसीची संख्या ही 57% आणि 64% जवळजवळ आलेली आहे. त्याच धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये सुद्धा सर्वेक्षण करून आकडेवारी घोषित करण्यात यावी. सरकारने आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही हे करून लवकरात लवकर करू, त्याची पूर्तता अजून झालेली नाही, म्हणून ती पूर्तता करण्यात यावी. तसेच ज्या विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना जे PhD फेलोशिप मिळत असते ती नोंदणी दिनांकापासून देण्यात येईल अशा प्रकारचा ऑक्टोबरमध्ये शासन निर्णय काढला. आज 3-4 महिने झाले परंतु नोंदणी दिनांकापासूनची रक्कम या विद्यार्थ्यांना देण्यात आलेली नाही. हे PhD सारखं संशोधन ते करत आहे, म्हणून या विद्यार्थ्यांची थकबाकी जी आहे सरकारकडे बाकी ती 31 मार्चपूर्वी देण्यात यावी. बाकी विद्यार्थी मुलींकरता 100% ज्याला का म्हणून स्कॉलरशिप लागू केलेली आहे, म्हणजे शैक्षणिक आणि परीक्षेचं पैसे परत करण्याचं. त्याच धर्तीवरती मुलांनासुद्धा 100% शिष्यवृत्ती सरकारने लागू करावी ही मागणीसुद्धा त्या ठिकाणी आहे. ज्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये प्रवेश दिलेला आहे त्या विद्यार्थ्यांना जेवणाकरता आणि इतर खर्च हे त्या DBT मार्फत त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल असं सरकारने सांगितलं होतं. त्यालासुद्धा फार विलंब होत असतो, म्हणून दर महिन्याच्या 1 तारखेला या विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला पाहिजे, जेणेकरून ते विद्यार्थी म्हणजे योग्य पद्धतीने त्या हॉस्टेलमध्ये राहू शकतील. ज्यांना हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळाला नाही त्यांच्याकरता स्वाधार योजना सरकारने लागू केलेली आहे, परंतु त्या स्वाधार योजनेचे पैसेसुद्धा अजूनपर्यंत विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झाले नाही. ह्या प्रमुख मागण्या घेऊन पूर्ण राज्यभर आम्ही धरणे कार्यक्रम त्या दिवशी आयोजित केला आणि 31 मार्चच्या पूर्वी सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्या अशी विनंती सरकारला केलेली आहे. जर का समजा तुमच्या मागण्याकडे सरकारने दुर्लक्ष केलं तर पुढची भूमिका काय असणार आहे? आम्ही एप्रिल महिन्यामध्ये पुन्हा मोठं आंदोलन करू, गावागावामध्ये जाऊन, आणि सरकारचं लक्ष आम्ही तुम्ही जे आम्हाला प्रॉमिसेस दिले, GR शासन निर्णय काढले, त्याची अंमलबजावणी सुरू झाली, पण अंमलबजावणी करत असताना जी निधीची कमतरता तुम्ही वारंवार ओबीसीकडे दुर्लक्ष करता. नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देण्याचा निर्णय बार्टी, सारथी, महाज्योती या सर्व संस्थांकडे घेण्यात आला. बार्टी आणि सारथीच्या लोकांना पैसे मिळाले पण ओबीसीच्या पोरांना अजूनपर्यंत पैसे मिळाले नाही. हा जो भेदभाव सरकार करते आहे तो भेदभाव बंद करावा आणि सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका निभावून ओबीसीवरती सुद्धा त्याचप्रमाणे पैसे द्यावे ज्याप्रमाणे बार्टी आणि सारथीतल्या विद्यार्थ्यांना दिले जातात. ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.